ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी महिला ताब्यात, एक महिला फरार। मिरजेत पोलिसांची कारवाई। मिरजेत जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतला आहे, तर अन्य एक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची महिला परागंदा झाली आहे। तेथून पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली। मिरजेतील प्रेमनगर परिसरात दिनांक 14 जून रोजी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली नियंत्रण कक्षाकडील पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहाय्यक पोलीस फौजदार गोडबोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपाली क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जावीर, अभिजित गायकवाड, महेश गायकवाड, संग्राम गायकवाड, चालक पवार यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे। पोलिसांना फ्रीडम फर्म या संस्थेकडून माहिती मिळाली होती की मिरजेतील प्रेमनगर परिसरात रेणुका कांबळे नामक महिला तिच्या मालकीच्या दुमजली इमारतीमध्ये खालच्या मजल्यावरील खोल्या वेश्या व्यवसायासाठी भाड्याने देत आहे। या खोल्यांमध्ये सीमा उर्फ ज्योती मुखर्जी नामक महिला ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मुली पुरवते अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला। तेथून एका पीडित महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिच्याकडे चौकशी केली असता तिच्याकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचं समोर आलं। पोलिसांनी या प्रकरणी सदरच्या इमारतीची मालक असलेली महिला रेणुका शांता कांबळे, वय वर्ष 35, राहणार प्रेमनगर उत्तम नगर मिरज या महिलेस ताब्यात घेतलं व पीडित महिलेची तेथून सुटका केली। पीडित महिलेच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणारी एजंट महिला सीमा उर्फ ज्योती मुखर्जी ही परागंदा झाली आहे। कांबळे व मुखर्जी या दोन्ही महिलांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पुढील तपास करत आहेत। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज।